नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण फोस्टर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे की संभाजीनगरमध्ये स्थित एक होमिओपॅथिक कॉलेज आहे त्या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. या कॉलेजची फीस, त्यानंतर हॉस्टेल व संभाजीनगरमधील हे टॉप BHMS कॉलेज आहे. या कॉलेजचा कट ऑफ सर्व कॅटेगरीजसाठी किती राहतो व कशा पद्धतीने कमी मार्क्सवर देखील आपल्याला ॲडमिशन मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसचा फोटो पाहू शकता. कॉलेजचं कॅम्पस हे खूप मोठं आहे, म्हणजे कॅम्पसच्या बाबतीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता जसं की रिझल्ट लागल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील व काउन्सिलिंग ही या कॉलेजची दोन प्रकारे होते. एक 85% थ्रू होते व एक 15% थ्रू होते. आता जो 85% थ्रू काउन्सिलिंग असते त्याच्यामध्येही दोन प्रकार असतात. एक तर मेरिटच्या सीट्स असतात व एक IQच्या म्हणजे मॅनेजमेंट सीट असतात. आता या कॉलेजच्या ज्या सीट्स आहे, इनटेक कॅपॅसिटी ही 60ची कॉलेजमध्ये देण्यात आलेली आहे. कॉलेजचं फी स्ट्रक्चरचा विचार केला, पूर्ण ड्युरेशन ऑफ कोर्स आहे तो 5.5 वर्षाचा असतो, इन्क्लुडिंग इंटर्नशिप म्हणजे 4.5 वर्षाचा तुमचा थेरॉटिकल कोर्स व 1 वर्षाची इंटर्नशिप असते. आता कॅटेगरीनुसार आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला साधारण BMS फर्स्ट इयर ही 1.5 वर्षाचं असतं. त्याची फी तुम्हाला 77,000 प्लस 38,500 रुपये असणार आहे. MUHS इलिजिबिलिटी फी तुम्हाला 7,600 रुपये व जे MUHS इलिजिबिलिटी फी स्पॉट राऊंड ओनली वगैरे असेल तर त्याची 7,600 रुपये फी असणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 42,000 रुपये प्लस 21,000 रुपये फर्स्ट इयरच्या 1.5 वर्षाची फी तुम्हाला असणार आहे. VJ NT कॅटेगरीसाठी 7,000 प्लस 3,500 रुपये फी. SC ST ला ट्युशन फीज नसते, फक्त त्यांना डेव्हलपमेंट फीज व इलिजिबिलिटी फीज असते. EWS कॅटेगरीसाठी 50% फीज असते, साधारण 38,500 रुपये व 19,250 रुपये फर्स्ट इयरला फी असणार. 15% ऑल इंडिया कोटासाठी 77,000 प्लस 38,500 रुपये फी असणार. आता आपण BMSचा विचार केला तर BMS मध्ये फर्स्ट इयर ही 1.5 वर्षाचं, सेकंड इयर 1.5 वर्षाचं व लास्ट इयर 1.5 वर्षाचं असतं. BHMS मध्ये फर्स्ट इयर ही 1.5 वर्षाचं असतं, सेकंड इयर 1 वर्षाचं, थर्ड इयर 1 वर्षाचं, फायनल इयर 1 वर्षाचं, अशा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. जर आपण मॅनेजमेंटचा विचार केला तर मॅनेजमेंटची एक 3 to 5 टाइम्स हे कॉलेज आपल्याकडून फीज घेतं, म्हणजे 3 पट ते 5 पट ओपन कॅटेगरीसाठी. मुलींसाठी फक्त हॉस्टेल आहे व हॉस्टेलची फीज ही 36,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये मेस इन्क्लूड नाही, मेसची फीज ही वेगळी आहे. मुलांसाठी व प्रायव्हेट हॉस्टेल किंवा तिथे PG रूम्स अवेलेबल आहे. मुलांसाठी ह्या कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉलेजचं हॉस्टेल आपल्याला पाहण्यास मिळत नाही. आता आपण कॉलेजचा कट ऑफचा विचार केला, तुमची ओपन कॅटेगरी असेल. आता आपण जो कट ऑफ सांगतोय तो ऑल इंडिया रँक असते, त्यानंतर तुमचं जो SML असतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, या सर्व गोष्टींवर डिपेंड असते. आता ओपन कॅटेगरी असेल व पहिल्यांदा कॅप राऊंड्स हे 3 ते 4 होतात, त्यानंतर स्ट्रे राऊंड सुरू होतात. जर सीट्स वॅकंट राहिले अजूनही राऊंड होतात. तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करत असताल, फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड अपग्रेडेशन व्यवस्थित घेत असाल व तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे नसेल तर ते मिळू शकते. ओपन कॅटेगरीसाठी साधारण ह्या वर्षी आपल्याला 180 प्लस मार्क्स असणं महत्वाचं आहे. OBC कॅटेगरी 175 प्लस, SCBC कॅटेगरी असेल 165 प्लस मार्क्सवर आपल्याला सीट मिळू शकते. VJ कॅटेगरीचा विचार केला तर 170 प्लस मार्क्स असतील तर VJ कॅटेगरीलाही सीट मिळते. आता NT1 NT2 NT3 कॅटेगरी साधारण 160 ते 170 मार्क्स मध्ये तुमचे मार्क्स असणं आवश्यक आहे. त्यानंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ 150 प्लस व ST कॅटेगरी 135 ते 140 प्लस मार्क्स असणे आवश्यक आहे. तुम्हाला काही कोणतेही काउन्सिलिंगमध्ये डाऊट असतील किंवा काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्कीच मेसेज करा. आमची टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. प्रामुख्याने आपण 85% आणि 15%चा विचार केला. जर तुम्ही ऑल इंडिया कोटा 15% मधून अप्लाय करत असताल तर लो मार्क्सवर पण तुमचे ऍडमिशन होतात, परंतु जो 15% कोटा असतो याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फक्त 2 राऊंड्स पाहण्यास मिळतात व जो 85%चा कोटा असतो त्याच्यामध्ये एक साधारण 3 कॅप राऊंड्स होतात, त्यानंतर 2 ते 3 स्ट्रे राऊंड्स होतात व अजून सीट्स वॅकंट राहिल्या तर स्पेशल स्ट्रे राऊंड सुद्धा कंडक्ट केले जातात. अशा प्रकारे लास्ट पर्यंत व्यवस्थित तुम्ही काउन्सिलिंग करत असाल तर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये सीट मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढतात व चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं सीट तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये मेरिटने मिळू शकतं.
मॅनेजमेंटचा विचार केला तर जस्ट क्वालिफाईंग मार्क्स तुमचे असतील तरी तुम्हाला या कॉलेजमध्ये सीट मिळू शकते. 3 to 5 टाइम्स या कॉलेजची फीज असते. कमी बजेटमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ह्याच्या व्यतिरिक्त पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, काही डाऊट्स असतील तुमचे तरी आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व कमी मार्क्सवर देखील एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त 1 किंवा 2 कॉलेजवर राहू नका. जर तुमचे मार्क्स कमी असतील तर जास्तीत जास्त कॉलेजेस चॉईस फिलिंगमध्ये ऍड करा. अकॉर्डिंग टू द कॉलेज CGR असेल, कॉलेजचे रेप्युटेशन असेल, कॉलेजमध्ये फॅसिलिटीज असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून एक प्रॉपर लिस्ट बनवा. त्यानुसार तुम्हाला एक चांगलं चांगलं कॉलेज मिळू शकतंय. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.